अतिवृष्टीमध्ये दगावलेल्या सर्वच पशुधनासाठी आता मिळणार मदत। नमस्कार, मी प्रियंका। लेट्स अप मराठीमध्ये आपलं स्वागत। राज्यात गेल्या वर्षी जून ते सप्टेंबर दरम्यान झालेल्या अतिवृष्टीच्या नुकसानीपोटी मिळणाऱ्या मदतीमध्ये आता राज्य सरकारने महत्त्वाचे बदल करून त्याची नव्याने घोषणा केली आहे। या मदतीमध्ये टाकण्यात आलेल्या अटींमध्ये बदल करून सर्व पशुपालकांसाठी सरसकट मदतीची घोषणा करण्यात आली आहे। त्यामुळे जे पशुपालक शेतकरी या मदतीमधून आधी वगळण्यात आले होते त्यांनाही आता मदत मिळणार असल्याचं स्पष्ट झालंय। फडणवीस सरकारकडून शेतकऱ्यांसाठी या नियमात महत्त्वाचा बदल करून त्यांना मोठा दिलासा देण्यात आलाय। मृत पावलेल्या जनावरांच्या मर्यादेची अट ही शिथिल करण्यात आली असून पुरात मृत पावलेल्या सर्व जनावरांसाठी आता मदत देण्याचा निर्णय राज्य सरकारकडून घेण्यात आला आहे। मृत झालेल्या जनावरांसाठी आणि गोठ्याच्या नुकसानीसाठी मदतीची घोषणा करण्यात आली आहे। आता नियमांमध्ये नेमके कोणते महत्त्वाचे बदल झालेत ते जाणून घेऊया। अल्प अत्यल्प भूधारक तसेच भूमिहीन पशुपालकांऐवजी सर्व अपघातग्रस्त पशुपालक हे मदतीसाठी पात्र राहतील। प्रत्येक पशुपालकांना कमाल 3 मोठ्या दुधाळ आणि ओढकाम करणाऱ्या मोठ्या जनावरांऐवजी मृत आणि बेपत्ता असलेली सर्व दुधाळ जनावरे मदतीसाठी पात्र राहतील। प्रत्येक पशुपालकांना कमाल 6 ओढकाम करणाऱ्या लहान जनावरांऐवजी मृत बेपत्ता असलेली सर्व जनावरे ही मदतीसाठी पात्र राहतील। प्रत्येक पशुपालकांना कमाल 30 लहान दुधाळ जनावर 10,000 रुपयांच्या मर्यादेऐवजी मृत व बेपत्ता असलेले सर्व कुक्कुट पक्षी मदतीसाठी पात्र असतील। आता पशुपालकांना कशी मदत मिळेल ते देखील जाणून घेऊया। पडझड आणि नष्ट झालेल्या गोठ्यांसाठी 3,000 रुपये मिळणार आहेत। मृत दुधाळ जनावरांसाठी प्रति जनावर 37,500 रुपये जाहीर करण्यात आले आहेत। ओढकाम करणाऱ्या जनावरांच्या मृत्यूसाठी 32,000 रुपये तुम्हाला मिळणार आहेत। तसेच मृत पावलेल्या लहान जनावरांसाठी 20,000 रुपयांची घोषणा करण्यात आली आहे। प्रति शेळी आणि मेंढीसाठी 4,000 रुपयांची मदत सरकारने जाहीर केली आहे। तर कुक्कुट पालन करणाऱ्यांना प्रति कोंबडी 100 रुपये हे दिले जाणार आहेत। तर अशा पद्धतीने शेतकऱ्यांना ही मदत दिली जाणार आहे। ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून सांगा आणि पाहत राहा लेट्स अप मराठी।